टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते, मी तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आता धाराशिव शहरामध्ये तिथे आलेलो आहोत. महावितरण इथं आता ऑफिसमध्ये इथं आलेलो आहोत आणि इथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे कामगार काम करतात त्यातला एक कामगार, धाराशिव जिल्ह्यामधला एकच कामगार इथं परमनंट झालेला आहे. आपल्यासोबत एक कामगार आहे. आज त्यांचा निकाल लागलेला आहे कोर्टात. आपण त्यांच्यापाशी जाऊया. त्यांचा आनंद कसा वाटतो, त्यांना नोकरी लागल्याबाबत काय वाटतं त्यांना, आपण थेट त्यांच्याशी जाऊन विचारूया. चला. काय नाव तुमचं? आनंद साहेबराव मते. मी 2007 पासून पुण्याला ड्युटी केली. पण नंतर इथं 2016 साली जॉईन झाला. इथं असा संघर्ष सुरू होता माझा. आता तुम्हाला निकाल तुमच्यासारखा लागला, काय विषय आहे? आता 2012 56 केसचा निकाल चालू होता. ती परवा दिवशी निकाल लागला. पण आनंद व्यक्त झाला. आलो सर्कल ऑफिसला. आनंद वाटतंय का तुम्हाला? वाटतंय की 2012 पासून तुम्ही कसं काम करीत होता? हे आपल्या कंत्राटी कामगार म्हणूनच. आता परमनंट झाला. हो, परमनंट झालं. आणि विशेष म्हणजे तुम्ही धाराशिव जिल्ह्यामधून एकटेच आहोत तुम्ही. काय सांगसाल? काय सांगा, आनंद वाटतंय. आनंद वाटतंय का? वाटतंय की. आता वय किती आहे तुमचं? आता माझं 46 चालू आहे. आता इथून तुम्ही फक्त परमनंट झाला. हा, इथून परमनंट होणार. नोकरी किती वर्षाची असते? आता 60 वर्षापासून 58. 13 वर्ष फक्त नोकरी राहिली तुमची. हो, बरोबर आहे ना? बरोबर आहे. बघा इथं आपल्यासोबत अजून काही आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव मारुती रामभाऊ गुंड. मी जिल्हाध्यक्ष आहे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ धाराशिव जिल्हा. आपल्या महावितरण कंपनीमध्ये रिक्त पदावरती 2005 सालापासून भरपूर कामगार काम करत होते. त्यामध्ये 2012 साली महावितरण कंपनीने 7000 पदाची भरती काढली होती. त्यावेळेस कंत्राटी कामगारांना कुठल्या तरी प्रकारचं आरक्षण द्या म्हणून एक याचिका कोर्टामध्ये सर्व कंत्राटी कामगारांनी मिळून दाखल केलेली होती. ती याचिका दाखल केल्यानंतर ते ठाणे बांद्रा कोर्टाकडून वर्ग होऊन पुन्हा कामगार आयुक्त कार्यालयाकडे जाऊन 13 वर्षाचा हा टोटल संघर्ष झाला. त्यामध्ये 2285 कामगार संपूर्ण महाराष्ट्रातले, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातून एक कामगार आहेत की कोर्टाने असं सांगितलं की 2012 सालपासूनचा त्यांना पगारीचा फरक जो आहे तो तुम्ही 6 महिन्यामध्ये द्या, अथवा आता त्यांना तर सरळ सेवेमध्ये रुजू करून घ्यायचं, ते तर हायकोर्टाचे आदेश आहेत त्याच्यामुळे ते तर होऊनच जाईल. पण आज एक गोष्ट कळाली की सब्र का फल मीठा होत आहे. वेळ लागला पण काम झालं. कंत्राटी 2285 कामगार आज सरळ सेवेत रुजू झाले. हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आमच्यासाठी आहे. कारण की आमच्या अजून 2016, 2019, 2021 अशा कोर्ट केस ज्या कोर्टामध्ये चालू आहेत त्या कोर्ट केसला ह्या निकालाचा कुठेतरी आम्हाला फायदा होईल, त्यामुळे आनंद वाटतो. बरं, आता जे हे तुम्ही हे जे धाराशिव जिल्ह्यामधून फक्त एकटेच आहे, ह्यांनी एकटेच आहेत, बरोबर आहे? ह्यांनी आता एकटेच इथं लागलेले आहे, तर ह्याचा आनंद कसा वाटतो तुम्हाला? याचा आनंद म्हणजे गगनात मावत नाही एवढा मोठा आनंद आहे. कारण असं की जवळजवळ यांच्या वयाची आज 46वी चालू आहे. आमच्या महावितरण कंपनीमध्ये फक्त 58 वर्षापर्यंत जॉब करणं बंधनकारक आहे, त्याच्यानंतर काम करता येत नाही. आज त्यांनी जवळजवळ 15 वर्षाच्या आसपास सर्व्हिस केली. 15-18 वर्षाच्या आसपास सर्व्हिस झाली त्यांची. त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे म्हणजे कमी वेतनावर काम केलं म्हणून कधी त्यांनी काम सोडलेलं नाही किंवा काय नाही. महावितरणची सेवा त्यांनी अविरत केली आणि त्यांना आज त्यांच्या कष्टाचं चीज झालं. यातच सगळ्यात मोठा आनंद आमचा आहे. बघा इथं आपल्यासोबत अजून काय आहेत. होय मामा, काय सांगचाल? काय नाव आहे तुमचं? संजय तुकाराम शेळके. कशाचा बॅनर धरलाय? काय आहे? आमच्या संघटनेचं बॅनर आहे. काय विषय आहे? हे आमचा जे कंत्राटी कामगार माणूस आहे ते 2012च्या केसमध्ये होता. त्यांचा आज म्हणजे 2 दिवसाखाली निकाल लागला. ते आता ते परमनंट म्हणून काम करणार. ते आता म्हणजे ते आनंद म्हणजे त्यांच्या संगत आमचं बी काम होणार. हे म्हणजे एक माणूस लागला म्हणजे आमचं बी काहीतरी कुठेतरी फळ होईल, हे आमचे म्हणजे आनंद झाला आम्हाला. हा, हे निकाल लागून किती दिवस झालं? आता काल तर लागले 2 दिवस झाले साहेब. 2 दिवस झालं. 2 दिवसाचा आनंद तुम्हाला कसा वाटतो? आता आनंद चांगला साहेब झाला, भरपूर आनंद झाला. कारण एक माणूस लागणं म्हणजे सगळे लागल्यासारखे झाले ते. कारण आज ना उद्या कुणाचं त्यांचं आज झालं, उद्या ह्यांचं होईन, उद्या परवा कुणाचं काय होईन अजून. म्हणजे ते आम्हाला आनंद महत्वाचा, म्हणजे गगनात मावना असा आनंद झाला आम्हाला. हा, होय मामा, काय सांगचाल? काय नाव आहे? रणजित नरसिंग गाडे. बर, आता कशाचा बॅनर लावलाय आणि तुम्ही कशासाठी उभारला होता? आमच्या संघटनेचं बॅनर आहे. या संघटनेनं आमच्यासाठी अविरतपणे झटलेली आहे आणि त्या संघटनेच्या 12 वर्षाच्या कष्टाला फळ भेटलं. ते आमच्यातनं एक माणूस लागला, या आम्हाला आनंद मोठ्या प्रमाणात आनंद हे झालाय. बर,
काय नाव तुमचं? अशोक सुखदेव जगताप. हा. मी बी एक वीज कंत्राटी कामगार आहे. हा जो निकाल लागला आहे ऐतिहासिक निकाल आहे. ह्यामुळे बरेच कंत्राटी कामगाराला ह्याचा फायदा बरेचसा होणार आहे. आता 2285 काहीतरी कर्मचारी लागलेले आहेत. अजून ह्याचा फायदा पुढच्या 5000 कंत्राटी कर्मचारी ह्याचा फायदा घेऊन पुढे जाणार आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीचे आभारच मानले पाहिजेत थोडे. आता हे लागून हे धाराशिव जिल्ह्यामधली एकटेच लागले, त्याचा आनंद कसा वाटतोय तुम्हाला? चांगला वाटतंय आम्हाला. आम्ही सगळे लागल्यासारखंच वाटतंय आम्हाला, कारण मी बी 15 वर्ष झालं कंत्राटी म्हणूनच आहे. आज एक लागला, उद्या सर्वच लागणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्याला आनंद असा गगनात मावेना असा आनंद झालेला आहे. तुम्ही पण कंटेक्सेस मध्ये आहात? हा, कंत्राट बेस मध्ये मी बी आहे. 2009 पासून मी बी आहे कंत्राट बेस मध्ये. हा, पुढच्या केस मध्ये मी बी आहे. ह्यांचा फायदा आम्हाला बी होणार आहे. त्यामुळे आम्हाला आनंद खूप झालेला आहे. बघा, धाराशिव शहरामध्ये इथं आता मी पोहोचलेलो होतो. धाराशिव जिल्ह्यामधले एक जण फक्त परमनंट नोकरी महावितरण मध्ये नोकरी लागलेले आहेत. त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. इथे त्यांना आनंद मायना झाला असं त्यांनी आपण त्यांच्या तोंडून ऐकलेले आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. अशा काही वेगळे विषय असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. हा, आमच्या चॅनलची व्ह्यूअर्स 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॅमेरामॅन अभिजावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.